नमस्कार मित्रांनो, आपण रोज जीवनात किती बोलत असतो, किती वेगवेगळ्या वाक्यरचना, वाक्य म्हणजे क्रियापद, शब्द वापरत असतो आणि आपल्याला त्याची यत्किंचितही जाणीव नसते की त्यांचं वजन किती आहे आणि आपण काय काय करू शकतो या शब्दांच्या वापरानं, नाही का? आणि फक्त असंच नव्हे, शब्दांचा वापर किंवा बऱ्याचदा आपल्याला खूप काही बोलायचं असतं पण शब्द सापडत नाहीत आपल्याला, किंवा आपल्याला जे बोलायचं असतं ते सांगण्यासाठी योग्य शब्द सापडत नाहीत किंवा योग्य अक्षरं सापडत नाहीत. तर अशाच मौन आणि अक्षरं यांच्यावर सौमित्रांनी एक कविता लिहिली आहे. कवितेचं नाव आहे अक्षर मौन. आणि तरीही मी या त्यांच्या कविता संग्रहातली कविता आहे अक्षर मौन. अक्षराआधी काय असेल? अक्षराआधी काय असेल? मौन. त्या मौनात दडलं असेल ही अक्षर. त्या मौनात दडलं असेल ही अक्षर. तू आणि मी. तू आणि मी बोलतो ते शब्द हळूहळू निरर्थक होत चाललेत. तू आणि मी बोलतो ते शब्द हळूहळू निरर्थक होत चाललेत. हे लक्षात येते का तुझ्या? हे लक्षात येते का तुझ्या? तुला जाणवतात? तुला जाणवतात? एकमेकांकडे एकटक बघत असताना आपल्या मौनात दडलेली अक्षरं, शब्द, वाक्य तुला जाणवतात? एकमेकांकडे एकटक बघत असताना आपल्या मौनात दडलेली अक्षरं, शब्द, वाक्य. तुझ्या माझ्यात हे कुठलं तळं आहे? शांत, प्रशांत, निवांत. तुझ्या माझ्यात हे कुठलं तळं आहे? शांत, प्रशांत, निवांत. आणि आपण दोघे दोन पांढऱ्या शुभ्र बगळ्यांसारखे काठावर ध्यानस्थ. आणि आपण दोघे दोन पांढऱ्या शुभ्र बगळ्यासारखे काठावर ध्यानस्थ. अक्षराआधी काय असेल? मौन. अक्षर मौन. काय सुंदर कविता होती, नाही का? हो. तर दुसरी कविता वाचते वसंत आबाजी डहाके यांची, त्यांच्या चित्रलिपी या कविता संग्रहातली क्रियापदे. निराळे होणे, वेगळे करणे, संगत सोडणे, दूर राहणे, तुटणे, सुटणे, फुटून निघणे, विभक्त होणे, नाते तोडणे, फारकत घेणे. निराळे होणे, वेगळे करणे, तुटणे, सुटणे, फुटणे, निघणे, विभक्त होणे, नाते तोडणे, फारकत घेणे. निराळे होताना डोळ्यात जाळे जमते. निराळे होताना डोळ्यात जाळे जमते, वेगळे करताना गळे आवळल्यासारखे होते. संगत सोडताना दुर्गतीचे वारे भरते. संगत सोडताना दुर्गतीचे वारे भरते, दूर होताना ऊर भरून येतो. तुटताना, सुटताना, फुटताना तुटफूट होते. तुटताना, सुटताना, फुटताना तुटफूट होते, विभक्त होताना रक्त गोठते. नाते तोडताना छातीतले जाते घरघरते. नाते तोडताना छातीतले जाते घरघरते. फारकती घेताना सगळी क्रियापदे क्रियाशून्य पदांमध्ये जड होतात. फारकती घेताना सगळी क्रियापदे क्रियाशून्य पदांमध्ये जड होतात. सगळ्या वाक्यरचनांची धुळधाण उडते. सगळ्या वाक्यरचनांची धुळधाण उडते. क्रियापदे. वा, किती सुंदर लिहिले त्यांनी. आपण शब्द किती सहजासहजी वापरतो, पण त्यांनी काय काय होऊ शकतं, म्हणजे धचा माचं उदाहरण तर आपण नेहमीच बोललं जातं आणि ते आपण इतिहासापासून बघत आलो आहोत. त्यामुळं आपली वाक्य, अक्षरं, क्रियापदं ही किती महत्त्वाची असतात, काही जोडायला किंवा तोडायला, नाही का? तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल? मला वाटतं मी आता हे वाचताना की मी फारसा विचार करत नाही बोलताना किंवा काय मी शब्द वापरते, कारण त्याच्यावर समोरच्याना वेगळाच परिणाम होऊ शकतो हे मला आत्ता जाणवतं. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अशा काही पॉजेस घेऊन किंवा विचार करून बोलता का? किंवा त्यासाठी तुम्ही काही वेगवेगळ्या गोष्टी करत असाल तुमच्या आयुष्यात विचारपूर्वक बोलण्यासाठी, तर त्या आमच्यापर्यंत वेचलेली फुलेच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या माध्यमातून नक्की पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद.